हरी नमो ज्ञानदेव, नमो ज्ञानराजा, नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा. मती मंदते ज्ञानदाता दिनासी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव राम. माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई सद्गुरु झेंडूजी महाराज की जय. श्री संत गजानन महाराज की जय. कुंडलेश्वर भगवान की जय. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान महाराज की जय. श्री कुंडलेश्वर भगवान की जय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र तो होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्य तपन्निला मूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होनी ठेले. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. ज्ञानगुडगम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीने दिधले माझे हाती. निवृत्तीने दिधले माझे हाती. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या हरिपाठातील हा 17व्या क्रमांकाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आजच्या अभंगातून संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय हरिपाठाची कीर्ती गायन करणाऱ्या जीवात्म्याला खऱ्या अर्थानं त्याचा देह पवित्र होत असतो अशा प्रकारचं सुंदर असं चिंतन मांडतात. भगवंताच्या नामाचं पाठ करणं हेच कलियुगामध्ये एक तप आहे. आणि या तपाचं फळ काय
तर भगवंताच्या नामाचा पाठ करणारा जीवात्मा चिरंजीव कल्पापर्यंत वैकुंठामध्ये नांदत असतो. आणि केवळ तोच जीवात्मा नव्हे, तो ज्या कुळामध्ये जन्माला आलेला आहे त्या संपूर्ण कुळाचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्या जीवाच्या ठिकाणी असतं. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, आईचा, वडिलांचा आणि संपूर्ण गोत्राचा उद्धार करण्याचं सामर्थ्य. कोणता मोक्ष प्राप्त होतो? चतुर्भुज नर होऊन ठेले. चतुर्भुज अर्थात भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती त्या जीवात्म्याला होत असते आणि संबंध कुळाचा उद्धार, संबंध कुळाला भगवंताच्या स्वस्वरूपता नावाच्या मोक्षाची प्राप्ती करून देण्याचं सामर्थ्य हरिपाठाचं गायन करणाऱ्या, भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या जीवात्म्याच्या ठिकाणी असतं. मग ज्ञानोबरायांना विचारलं की माऊली भावश्रोत ज्ञानोबराय, तुम्हीच सांगतात हे ज्ञान तुम्हाला कुठून प्राप्त झालं? तेव्हा ज्ञानोबराय सांगतात, ज्ञान गुडगम्य ज्ञान देवा लाधले. हे अत्यंत रहस्यमय ज्ञान मला माझ्या गुरुदेवांकडून लाभलं आहे. निवृत्तीने दिदले माझे हाती. आपली गुरुपरंपरा या ठिकाणी ज्ञानोबांनी स्पष्ट केलेली आहे की संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने जे काही मी पारमार्थिक ज्ञान जगापर्यंत या ग्रंथांच्या माध्यमातून पोहोचवलं आहे ते मला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. अतिशय सुंदर असं चिंतन आहे. प्राप्त प्रसंगी यथोचित अभंग आजच्या या सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचं विस्तृत असं चिंतन तुमच्यासमोर सादर करण्यापूर्वी संप्रदायाच्या नियमानुसार देणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा सर्वप्रथम आजच्या सेवेचा संकल्प प्रतिपादित करूया. आज श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर चिंचवड पुणे या फेसबुक पेजवर ही ऑनलाईन प्रवचनाची सेवा किमनिमित्तानं या सेवेचे आयोजक सर्वप्रथम या ठिकाणी मी भक्तपरायण प्राध्यापक हरिनारायण शेळके, अमरजित परिवार यांच्या या सेवेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. श्री स्वामी समर्थ सेवा फेसबुक पेजवर निमित्त केवळ तर श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण परिसराला आध्यात्मिक प्रबोधन करणाऱ्या भजनी मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा राहून वारकरी संप्रदायामध्ये ज्या भजनाला महत्त्व दिलेलं आहे त्या भजनाचा खऱ्या अर्थानं प्रचार आणि प्रसार कार्य करणाऱ्या आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सौ रेखा आई हरिनारायण शेळके यांच्या 13वीच्या निमित्तानं त्यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांच्या आत्म्याला परमशांती प्राप्त होण्याच्या सदहेतूने या शेळके परिवारानं आणि श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेज नगर अध्यक्ष आमचे हरिभक्तपरायण नारायणदादा बहिरवाडे आणि त्यांचं संपूर्ण सहकारी मंडळ या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्यांच्या या सामाजिक परिवारातलं जे व्यक्तिमत्व हरपलेलं आहे, काळाच्या आधीन त्या व्यक्तिमत्वाने आपला देह केलेला आहे आणि आता त्या देहाची आपल्या कर्मधर्मसंयोगानुसार सूक्ष्म योनीच्या माध्यमातून पुढच्या दिशेने वाटचाल चालू आहे, अशा त्या जीवात्म्याला परमशांती प्राप्त होण्याच्या सदहेतूने या फेसबुक पेज ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा ज्या संकल्पानिमित्त ही सेवा आहे त्या संकल्पाप्रती भगवंताकडे प्रार्थना करूया की ज्यांच्या निमित्तानं आज ही फेसबुक ऑनलाईन प्रवचनाची सेवा ठिकाणी आयोजित केलेली आहे त्या मृतात्म्याला देवा तू चिरशांती प्रदान कर. सगळ्या प्रकारच्या बंधनातून त्या जीवात्म्याला मुक्त करून तुझ्या चरणारविंदी त्या जीवात्म्याला विलीन कर. ही देवा तुझ्या चरणारविंदी मनपूर्वक प्रार्थना. आणि जसा भक्तीचा मार्ग त्या आईने संबंध परिसराला दाखवला तशा प्रकारचं मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य, तशा प्रकारचं प्रबोधनात्मक कार्य करण्याचं सामर्थ्य, ती सद्बुद्धी हे पांडुरंगा आमच्या ठिकाणी सुद्धा निर्माण कर, ज्या योगे आम्हाला या नरदेहाची इति कर्तव्यता साध्य करता येईल अशी प्रार्थना आपण पांडुरंग परमात्म्याकडे वारकरी सांप्रदायिक सकल मांदियाडीच्या चरणारविंदी करूया. पुनश्च एकदा वैकुंठवासी हरिभक्तपरायण सौ रेखाई शेळके यांच्या मृतात्म्याला परमशांती प्राप्त होण्याच्या सदेतूने मी भगवंताचरणी प्रार्थना करतो आहे.
उत्तर कार्याच्या निमित्तानं, तेरवीच्या निमित्तानं कार्यक्रम करण्याचा योग आम्हा कीर्तनकारांच्या, प्रवचनकारांच्या वाट्याला बऱ्याचदा येत असतो. परंतु या फेसबुक पेज जाहीर प्रवचनाच्या माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांपर्यंत एक गोष्ट पोहोचू इच्छितो की परमार्थाचा गंध नसलेल्या व्यक्तींच्या निमित्तानं सुद्धा कीर्तन करण्याचा, प्रवचन करण्याचा योग येत असतो. पण मनाला आनंद तेव्हा होतो जेव्हा एखाद्या जीवात्म्याच्या निमित्तानं प्रवचनाचा लाभ मिळावा, कीर्तनाचा लाभ मिळावा, आणि तो जीवात्मा कसा असला पाहिजे तर परमार्थ कार्यामध्ये रममाण होणारा असला पाहिजे. संतांचं जे कार्य संतांनी संबंध आयुष्यभर केलं, त्या संतांच्या कार्याला पुढे नेण्याची उर्मी त्या जीवात्म्यात असली पाहिजे. असा जीवात्मा स्वतः संस्कार संपन्न असून इतरांना सुद्धा संस्काराचं दिग्दर्शन करणारा असला पाहिजे. आणि जेव्हा केव्हा अशा जीवात्म्याच्या निमित्तानं सेवा करण्याचा योग प्राप्त होत असतो तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंताच्या कृपाशीर्वाद, माऊली ज्ञानोबरांच्या कृपाशीर्वादानं जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते अशा जीवात्म्याच्या प्रित्यर्थ आपल्याला या ठिकाणी देण्याचा लाभ प्राप्त होतो आहे. आणि त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या हरिभक्त परायण वैकुंठवासी सौ रेखाई शेळके, ज्या माध्यमातून ही सेवा मला प्राप्त होतोय ते आमचे मंगेश भाऊ पाटील असतील, आमचे हरिभक्तपरायण नारायणदादा बहिरवाडे असतील. या सगळ्यांकडून भरभरून मला या ठिकाणी ऐकायला मिळालं की आमच्या परिसरामध्ये हरिपाठाविषयी प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण करणारं व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते रेखाई शेळके. शेळके मावशींनी संबंध महिलांना एकत्रित केलं, महिला मंडळाची स्थापना केली. केवळ महिला मंडळ नव्हे, साप्रत काळामध्ये जे महिला मंडळ आहेत, विविध प्रकारचे कामं करत आहेत, त्या महिला मंडळाचा नाही विषय. असं महिला मंडळ जे वारकरी सांप्रदायिक संतांच्या विचारांचं कार्य पुढे नेते आहे, अशा महिला भजनी मंडळाच्या स्वतः संस्थापक अध्यक्षा त्या राहिल्या. संबंध महिलांना हरिपाठाचं त्यांनी गायन कसं करावं, वारकरी सांप्रदायिक चालींचं मार्गदर्शन केलं. वेगळ्या प्रकारचे जे ग्रंथ आहेत आपल्या वारकरी संप्रदायामध्ये, भागवत धर्मामध्ये, त्या संपूर्ण ग्रंथांचं पारायण कसं करावं, आध्यात्मिक विचारांचं चिंतन कसं करावं, त्यानुसार कसं आचरण करावं, या सगळ्या गोष्टीचं शिक्षण, एक ज्ञानदानाचं कार्य संबंध आयुष्यभर आणि या शेळके मावशींनी आमच्या परिसरामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या जाण्याने त्यांच्या परिवाराची हानी झाली आहे, पण तेवढीच हानी आम्हा सगळ्यांची, आमच्या प्रतिष्ठानची, आमच्या संपूर्ण परिसराची झालेली आहे. कारण आम्हाला सदोदित चांगुलपणाचं, सदाचाराचं, सद्भावनेचं, सत्कर्म करीत राहण्याचं मार्गदर्शन करणारा एक जीवात्मा आमच्यातून निघून गेलेला आहे. आणि एक सांगू का तुम्हाला, परमार्थ करणाऱ्या माणसाच्या सगळ्याच क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी असते. परमार्थ करणारी माणसं प्रपंच पण चांगला करतात. म्हणजे ज्यांच्या निमित्तानं सेवा आहे त्यांच्याविषयी जर ओघाने बोलायचं झालं तर 2 मिनिटं एवढं बोलेल मी त्यांच्याविषयी की या आईंनी लहानपणापासून वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक विचारांचे धडे तर स्वतः गिरवलेच. त्या संस्कारानं आपल्या आईचं घराणं तर संपन्न त्यांनी केलंच, त्या आईच्या घराण्याचा उद्धार तर त्या जीवात्म्याने केलाच. परंतु ती संस्काराची शिदोरी घेऊन जेव्हा ती आई शेळके परिवारामध्ये आली आणि आपल्या पतिदेवांच्या खांद्याला खांदा लावून तिने जेव्हा संसाराची प्रापंचिक जबाबदारी पूर्ण करण्याची प्रतिज्ञा केली, तेव्हा त्या आईने त्या संस्कारांची शिदोरी आपल्या सासरकडच्या मंडळींना सुद्धा दिली. त्यांच्या ठिकाणी ते विचार त्यांनी बिंबवले आणि आध्यात्मिक विचारांची सेवा करण्याचं सद्भाग्य त्या संपूर्ण परिवाराला प्राप्त करून दिलं. म्हणजे ज्ञानोबारांचं एक प्रमाण हरिपाठामध्ये दोन्ही पक्ष पाही उद्धरती, त्या प्रमाणाचा जर आधार घेतला तर मला एवढं म्हणणं असं वाटतंय की इथं ते प्रमाण आता चांगल्या प्रकारे लागू होत आहे. या आईने काय केलं की ज्या घरामध्ये जन्माला आली त्या आईवडिलांच्याही कुडाचा उद्धार केला आणि सून म्हणून ज्या घराण्यामध्ये आली त्या घराचाही आपल्या पारमार्थिक सेवेने उद्धार केला. एक आदर्श मुलगी, आदर्श बहीण, आदर्श मैत्रीण, आदर्श पत्नी, आदर्श आई आणि नात्याच्या संबंधामध्ये जेवढे काही नाते असतात त्या प्रत्येक नात्याला एक आदर्शतेचं परिमाण त्या आईने आपल्या कार्यकर्तृत्वातून प्राप्त करून दिलं. आणि अशी आई, अशी व्यक्ती जेव्हा आपल्यातून निघून जाते तेव्हा खऱ्या अर्थाने दुःख होत असतं. परंतु नियमच आहे
उपजला प्राणी न राहे संसारी, बैसाला शेजारी काळूश्याम. जो जीवात्मा इथं जन्माला आलाय त्याला मरावंच लागणार आहे. परंतु वारकरी संप्रदायाने जगाला मरावं कसं हेच शिकवलेलं आहे. मरायचं तर प्रत्येकाला आहे. उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, हे अव्याहत चक्र सृष्टीमध्ये चालूच आहे. परंतु जन्माला आल्यानंतर उत्कृष्ट मरण कसं प्राप्त करावं हे वारकरी सांप्रदायिक संतांनी जगाच्या समोर आपल्या भागवत धर्माच्या विचारांच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आणि म्हणून ज्या आईने या परिसरात आल्यानंतर या महिलांना हरिपाठाची गोडी लावली, हरिपाठाच्या चिंतनाची पारायणाची गोडी लावली, अशा आईचा आवडता विषय जर हरिपाठ आहे तर त्या आईच्या आत्म्याला परमशांती प्राप्त होण्याच्या सदहेतूने दुसऱ्या कोणत्या प्रकारे श्लोकाची ओवीची निवड न करता मी मुद्दामून हरिपाठाच्या अभंगाची निवड केलेली आहे. कारण एखाद्याला जर आनंद द्यायचा असेल ना तर त्याला जे आवडतं तेच त्याला दिलं पाहिजे. हे देवाच्या बाबतीत पण आहे. देवाने ते सारे विश्व निर्माण केलं, त्याला सगळेच आवडतात. पण देवाच्या मुख्य आवडीचा जर विचार केला तर आमचे नाथ महाराज सांगतात, आवडे देवासी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. ज्याला जे आवडतं ते त्याला द्या, की त्याची कृपा प्राप्त व्हायला वेळ लागत नाही. त्याच्या आत्म्याला आनंद देण्याकरता दुसरं करण्याची गरजच नाही. तसं गेलेल्या जीवात्म्याला काय आवडत होतं? हरिपाठाचं गायन आवडत होतं, हरिपाठाचं चिंतन आवडत होतं, हरिपाठावर बोलणं आवडत होतं. आणि म्हणून अशा जीवाच्या निमित्तानं दुसरं काही करण्यापेक्षा सांगण्यापेक्षा जर त्या हरिपाठ कीर्ती गायनाचं महत्त्व समाजासमोर प्रतिपादन करता आलं तर ते अधिक चांगलं होईल. आणि म्हणून मी आज मुद्दामहून हरिपाठातला हा 17व्या क्रमांकाचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. अभंगाचा सरळ साधा भावार्थ तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, भगवंताच्या नामाची भगवंताच्या कीर्तीचं गायन जर आपण मुखाने केलं तर तो गायन करणारा देह आपसूक पवित्रतेला प्राप्त होत असतो. त्या देहाला पवित्रता प्राप्त होत असते. त्या देहाला पवित्रता प्राप्त करून देण्याकरता अन्य कोणत्या गोष्टीची गरजच नाही. मग देहाच्या पवित्रतेची परमार्थ मार्गामध्ये गरज आहे का? आहे. देह पवित्र असला पाहिजे का? हो, असलाच पाहिजे. याचं कारण आहे, जसं आहे जेवण करताना जे अन्न आपण खातोय ते पवित्र असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. पाणी प्यायचं असेल तर पाणी पवित्र असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे. जे कपडे परिधान करतोय ते स्वच्छ पवित्र असले पाहिजे. ज्या जागेवर बसतोय ती जागा पवित्र असली पाहिजे. मग व्यवहारामध्ये जर एवढं पवित्र अपवित्रतेचा विचार आपण करतोय, स्वच्छ अस्वच्छतेत विचार करतो आहे, तर परमार्थ करण्याकरता जे महत्त्वपूर्ण साधन सांगितलं आहे, केवळ परमार्थच नव्हे, शरीर माध्यम खलु धर्म साधनम, प्रपंच असू द्या का परमार्थ असू द्या, दोघांची प्राप्ती करण्याचं साधन जर जगामध्ये कोणतं असेल तर ते शरीर आहे. शरीर साधनाच्या द्वारे तुम्ही प्रपंचही उत्तम करू शकता आणि शरीर साधनाच्या द्वारे तुम्ही परमार्थही उत्तम प्रकारे करू शकतात. आणि म्हणून शरीराची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आता शरीराची काळजी घ्यायची म्हणजे काय? सांप्रत काळामध्ये जी काळजी घेतली जाते आहे तशा प्रकारची काळजी तर आपण नाना प्रकारच्या रोगांपासून सुरक्षित राहण्याकरता घेतलीच पाहिजे. जी अतिरिक्त काळजी घेतली जाते त्याचं काय सांगावं? देहाच्या बाबतीमध्ये मी नेहमी म्हणतो, काही काही लोक नाना प्रकारचे उपचार करून या देहाला जसा आहे तसा ठेवण्याचा प्रयत्न करतात. सुंदर असेल तर सुंदर ठेवण्याचा प्रयत्न करतात, गोरापान असेल तर गोरापान ठेवण्याचा प्रयत्न करतात, चांगला धष्टपुष्ट असेल तर धष्टपुष्ट ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण काय केलं म्हणजे हा देह जसा आहे तसा राहू शकत नाही. अहो, जन्माला आले तेव्हाचा देह, त्यानंतर वयाच्या ज्या प्रत्येक अवस्थेमध्ये आपण पदार्पण करतो त्या प्रत्येक अवस्थेतला देह, आणि आज आपल्या देहाकडे बघा, ज्या अवस्थेत आपण आहात तो देह आणि यापुढे ज्या अवस्थेला आपण प्राप्त होणार आहे तो देह, याच्या साधर्म्य आहे का? नाही. कालांतरानुसार त्या देहाच्या अवस्थेमध्ये बदल होतोय. म्हणून देहाला कशा प्रकारे ठेवायचं असा जर विचार तुम्ही परमार्थाला विचारला तर परमार्थ एकच सांगेल, देहाला पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण पवित्र साधनांनीच कार्य केलं गेलं पाहिजे. मग देहाला पवित्र करणारं साधन कोणतं आहे? भजन आहे. भजनाशिवाय देह पवित्र होऊच शकत नाही. शरीराकरता भजन नितांत गरजेचं आहे. काय झालं,
एक मनुष्य महात्मा गांधींना भेटण्याकरता साबरमती आश्रमात आला. अगदी सकाळच्या वेळेला. पेशानं वकील होता आणि गांधीजी सुद्धा बॅरिस्टरची पदवी घेऊन आलेले. साबरमती आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने विचारलं की मला बापूंना भेटायचं आहे, बापू कुठे भेटतील. शिष्यांनी दाखवलं की त्या झोपडीमध्ये तुम्हाला आमचे बापू भेटतील. मग त्या झोपडीमध्ये बापू आहेत हे समजल्यानंतर तो वकील त्या झोपडीमध्ये प्रवेश करतो आणि पाहतो तर समोर काय, भगवान प्रभू रामचंद्र परमात्म्याची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीसमोर बसून महात्मा गांधी भजन करत आहे. रघुपती राघव राजा राम, अखंड भजन चालू आहे. भगवंताचं नामचिंतन चालू आहे. हरे राम 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 हरे राम राम राम. अशा प्रकारे भगवंताचं भजन चालू असताना या माणसाने त्या झोपडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता वाट बघतोय की कधी महात्मा गांधीजींचं भजन संपेल. 7 वाजल्यापासून तो माणूस वाट बघतोय. 9 वाजले, महात्मा गांधीजींचं भजन संपलं आणि बापू भजन करून उठले. उठल्यानंतर या माणसाकडे चेहरा केला आणि विचारला आपण कोण. याने सांगितलं की मी एक वकील आहे. 2 तासापासून बापूंची प्रतीक्षा करणारा तो सद्गृहस्थ बापूंना त्या ठिकाणी म्हणाला की बापू आप मेरी एक सलाह माने तो बहुत अच्छा है. बापूंनी विचारलं बोलिए क्या है आपकी सलाह. त्या माणसाने सांगितलं बापू सुबह उठकर 2 तास भगवत भजन में देने के बजाय अगर आप वकालत करोगे तो इस विश्व के सबसे बड़े वकील बन जाओगे, ऐसी मेरी आपको राय है. महात्मा गांधींना हसू आलं. महात्मा गांधींनी म्हटलं चांगला विचार आहे तुमचा, पण माझ्या काही प्रश्नांचे उत्तर द्या. याने विचारलं काय. आप दिन भर में कितनी बार खाना खाते हो. प्रश्न विचित्र वाटला त्या माणसाला. त्याने सांगितलं बापूजी सुबह उठकर नाश्ता करता हूँ, दोपहर को लंच करता हूँ और शाम को फिर से डिनर करता हूँ. सध्याच्या भाषेतले शब्द आहे, ब्रेकफास्ट लंच डिनर. तो इसमें कितना समय जाता है, बापू ने प्रश्न पूछा. वकील ने जवाब दिया सुबह के नाश्ते में तो 40 मिनट लग जाते हैं, फिर लंच का तो 1 घंटा रहता है और डिनर में भी 1 घंटा लग जाता है. कुल मिलाकर 1-2.5 घंटा मेरा इस कार्य में चला जाता है. बापूजी हंसे और बोले तो भाई मेरी आपसे एक राय है, आपको एक राय है. बोलिए बापूजी. अगर ये 2.5 घंटे खाने में लगाने के बजाय आप वकालत करोगे तो विश्व के सबसे बड़े वकील बन जाओगे. त्याला आश्चर्य वाटलं. बापूजी अगर भोजन ना करूं तो मेरा शरीर नहीं चल सकता, भोजन करना तो जरूरी है. बापू लगेच त्याला म्हणाले उसी तरह भजन ना करूं तो मेरा आत्मा नहीं चल सकती. शरीर के लिए भोजन जितना जरूरी है, आत्मिक उन्नति के लिए भजन उतना ही जरूरी है, किंबहुना उससे ज्यादा जरूरी है. हे भजनाचं महत्व आहे. त्या भजनाचं महत्व या ठिकाणी त्या नामचिंतनाचं महत्व ज्ञानोबरांनी आजच्या अभंगामध्ये प्रस्थापित केलं आहे. मग आता ज्या देहाला पवित्रता प्राप्त करून द्यायची आहे त्या देहाचा जर विचार या ठिकाणी आपण केला तर तो देह कसा आहे. तुकाराम महाराजांना विचारलं महाराज या देहाविषयी तुमचं काय म्हणणं आहे. आता तुकोबरायांचं संशोधन, आमचे सगळे संत शास्त्रज्ञच आहे. आता मुळात तो विषय आता या ठिकाणी नाही, मी बोलत नाही, पण एवढं सांगतो आमचे संत सगळे शास्त्रज्ञच आहे. तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराईसे. शरीर दुःखाचं कोठार आहे, शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर दुर्गंधीची थार, आणि या जगामध्ये शरीरासारखं अपवित्र कुठेच नाही. शरीरा ऐसे ओकटे पाहताना भेटे त्रैलोकी. नाथ भागवतामध्ये नाथांनी सुद्धा उभी दिली की शरीरासारखं अपवित्र, शरीरासारखं वाईट या जगामध्ये दुसरं तुम्हाला शोधूनही सापडणार नाही. मग नाथांचं प्रमाण आहे, तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे,
ज्यांचा अभंग सेवेकरता निवडला त्या ज्ञानोबाऱ्यांचं प्रमाण आहे. ज्ञानोबाऱ्या सांगतात, हा देह नाशिवंत मडमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कर्म कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तीचा बांधा, स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा, स्मरित्या हरिहरा शरण जाई गोविंदा, पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पर्यंदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. मदालसा राणी पाळण्यामध्ये झोपलेल्या तिच्या मुलाकरता हे गीत गाते आहे. मुलाला झोपवताना काय म्हणावं याचं सुद्धा मार्गदर्शन वारकरी संप्रदायात आहे बरं का. इतर गाणी म्हणण्यापेक्षा हे म्हणावं. त्या बाळाला ती सांगते की बाळाच्या देहाला त्या प्राप्त झालं ना, हा देह नाशवान आहे, मलाचा मूत्राचा बांधा आहे, आणि त्या मलानं मूत्रानं नाना प्रकारच्या जंतूंनी भरलेल्या देहावर परमात्म्याने हे चर्म चढवलेलं आहे. याच्या रंध्रामध्ये दुर्गंधी भरलेली आहे. अमंगलत्व या देहाला खऱ्या अर्थाने प्राप्त झालेला आहे. अशा अमंगल देहाला प्राप्त झालेल्या जीवा, तुला जर यातून मुक्त व्हावयाचं असेल तर स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. तू भगवंताचं स्मरण कर, देवाला शरण दा. तू एकदा का देवाला शरण गेला की पुन्हा तुला जन्म मरण नाही. मामुपेत्यत कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. माझी भक्ती करणाऱ्या, माझ्यापर्यंत येणाऱ्या जीवाला पुन्हा या मृत्यूलोकामध्ये जन्म नाहीच. असं देहाचं एक घाणेरडं अपवित्रपणा शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. ज्ञानोबाऱ्यांनी ओवी दिली आहे ज्ञानेश्वरमध्ये. नाना सुद्रव्य गोमटी झाली या शरीरा पैटी, होऊन ठाती किरीटी मळूची जेवी. अर्जुना, एखादा पदार्थ आहे, हलव्याच्या दुकानामध्ये तो खूपच सुंदर दिसतो, रंगही छान असतो मिठाईचा, आणि त्या मिठाईला हातात घेतल्यानंतर जर तुम्ही नाकाजवळ नेला तर त्याचा वासही छान येतो. म्हणजे सुगंधित आहे, रंगीत आहे, डोळ्याला सुखावणारी आहे, तोंडात टाकल्याबरोबर जिभेला सुखावणारी आहे. अशा प्रकारचं ते नाना सुद्रव्य गोमटी. आता हे सगळं वर्णन जोपर्यंत त्याचा या शरीरामध्ये जाण्याचा योग येत नाही तोपर्यंत मी करतोय. मग असा रंगीबेरंगी आणि सुगंधित चविष्ट पदार्थ मी शरीरामध्ये टाकल्यानंतर त्याचा आता या शरीराशी संयोग झालेला आहे, आणि मग तो पदार्थ मी येथेच खाल्ल्यानंतर एक 6-7 तासानंतर त्या खाल्लेल्या रंगीबेरंगी आणि सुगंधित पदार्थाची अवस्था काय होते हे मला सांगणं नाही. या ठिकाणी सांगणंच नाही, सांगणे नाही. ते कोणत्या बाबतीमध्ये का सांगणे नाही, का सांगणे नाही? कारण तुम्ही सगळे जाणून आहात ना ते, की आपण खाल्लेल्या पदार्थाची अंतिम अवस्था काय होते. मग जोपर्यंत तो पदार्थ शरीराच्या बाहेर आहे तोपर्यंत तो चांगला आहे, आणि शरीराशी तो एकत्रित आल्यानंतर त्याची अंतिम अवस्था काय झालेली आहे हे फार महत्त्वाचं आहे, चिंतनीय विषय आहे. म्हणजे चांगल्या चांगल्या पदार्थांना जर शरीराच्या संयोगाने वाईट अवस्था प्राप्त होत असेल, पवित्रता प्राप्त होत असेल, तर मग हा देह पवित्र कसा? आता या संबंध गोष्टीचं जर आपण चिंतन केलं तर एक प्रश्न आपल्या ठिकाणी निर्माण होतो की मग आता याच्या देहाला पवित्र कसा करायचा. अजूनही बरंच सांगता येईल या ठिकाणी. जिथून या देहाची निर्मिती होते ते उपादान कारण पित्याच्या रक्तातील शुक्रशोणीत, ज्या ठिकाणी हा देह जातो त्या आईच्या उदराचं सुद्धा वर्णन केलं आहे. मातेच्या उदर कुहरी पचुनी विष्टेच्या दाथरी. तिथं मलमूत्राच्या सहवासामध्ये त्याला 9 महिने राहावं लागतं. ज्या मार्गातून येतो तो मार्ग अपवित्र. आल्यानंतर ज्या कुडामध्ये त्या बाळाचा जन्म झाला, शरीर आलेलं आहे, त्या कुडाला 9 दिवसाची वृद्धी असते, म्हणजे अपवित्रताच प्राप्त झालेली असते. म्हणजे त्या देहाच्या येण्याने त्या संबंध कुडाला अपवित्रता प्राप्त. मग तो देह मृत्यूलोकात जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत
त्या देहामध्ये मी सांगितलं त्या प्रकारचे रक्त आहे, मळ आहे, मूत्र आहे, नाना प्रकारचे जंतू आहे, म्हणजे आयुष्यभर अपवित्र वस्तू घेऊन तो देह फिरतो आहे. आणि जेव्हा मरण पावतो तो देह, त्याला मृत्यूअवस्था प्राप्त होते, तेव्हा तो गेल्यानंतर 13 दिवसाचं सुतक त्या संपूर्ण कुडाला तो लावून जातो. मग मला सांगा, जन्माला यायच्या आधी म्हणजे उपादान कारणापासून तर तो जडेपर्यंत अपवित्रता जपत आलेला आहे. अशा देहाला पवित्रता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य ज्ञानदेवाच्या या अभंगामध्ये ज्ञानोबांनी सांगितलेलं आहे. पण काही अनेक प्रश्न निर्माण होतात, शंका निर्माण होतात की देह अपवित्र आहे, अपवित्र आहे. हे अधिक विस्तृत आणि चांगल्या प्रकारे समजण्याकरता शास्त्रामध्ये सखोल विचार असा दिलेला आहे की आतापर्यंत ज्या देहाचा आपण विचार करतो आहे, त्या देहाच्या पवित्रतेकरता जी साधन सूचिता सांगितलेली आहे ती पण आपण सर्वजण जाणून आहात. म्हणून देहाचे 3 प्रकार आहेत. स्थूलम, सूक्ष्मम, कारणम च त्रिविध स्मृतम. देहाचे 3 प्रकार आहे. शरीर त्रिविध स्मृतम. पहिला देह स्थूल देह, दुसरा देह सूक्ष्म देह आणि तिसरा देह कारण देह. स्थूल देहाला जी अपवित्रता प्राप्त होते ते मी तुम्हाला सांगितलं की उपादान कारणापासून त्याचं चिंतन आहे. आणि त्या देहामध्ये असलेल्या रक्तामध्ये, मांसामुळे, मलामुळे, मूत्रामुळे त्या देहाला अपवित्रता प्राप्त होते. पुढे आता प्रत्येक शंकेचं चिंतन आपण करूया. सूक्ष्म देहाचा जर विचार केला तर सूक्ष्म देहाला जी अपवित्रता प्राप्त होते, सूक्ष्म देह म्हणजे मन, जे दिसत नाही. मग अशा सूक्ष्म देहाला काम, क्रोध, लोभामुळे अपवित्रता प्राप्त होते. आणि कारण देह म्हणजे बुद्धी. बुद्धीला कशाने अपवित्रता प्राप्त होते तर ते अज्ञान घेऊन फिरल्यामुळे तिला अपवित्रता प्राप्त होते. आता तिन्ही देहांची अपवित्रता नष्ट करण्याचं सामर्थ्य भगवत भजनात आहे. पहिला विचार आहे स्थूल देहाच्या अपवित्रतेच्या संदर्भामध्ये आपण बोलतोय. मग स्थूल देहाची अपवित्रता कशाने आली? रक्ताने आली, मलाने आली, मूत्राने आली. मग ज्याने भगवंताचं नामचिंतन केलं त्याच्या ठिकाणी हे पदार्थ राहत नाही, असा जर सरळ सरळ तुम्ही अर्थ घेतला तर मला असं वाटतं ते चुकीचं मार्गदर्शन केल्यासारखं होईल. कारण भगवंताची भक्ती करणाऱ्या भक्ताचा देह आणि भगवंताची भक्ती न करणाऱ्या एखाद्या अभक्ताचा देह सारखा. दोघांच्या शरीरामध्ये रक्त आहे, दोघांच्या शरीरामध्ये रक्त आहे, दोघांच्या शरीरामध्ये हाडे आहेत, मांस आहे, मल आहे, मूत्र आहे, नाना प्रकारचे जीवजंतू आहे. भजन करणाऱ्याच्याही शरीरामध्ये आहे आणि भजन न करणाऱ्याच्या शरीरामध्ये सुद्धा आहे. आणि तुम्ही तर सांगितलं महाराज की भगवंताच्या नामचिंतनाने देह पवित्र होतो. मग भगवंताचं भजन करणाऱ्याच्या शरीरामध्ये हे अपवित्र पदार्थ जेवढे तुम्ही सांगतायत ना, रक्त, मांस, हाडे, मलमूत्र, हे असायला नको. पण असं कसं होईल? अहो, हे पदार्थ आहे म्हणून तुमचा देह उभा आहे. जर हे पदार्थ काढून टाकले तर तुमच्या शरीरामध्ये राहिलं तरी काय? म्हणून स्थूल देहाच्या ठिकाणीची अपवित्रता आपण आतापर्यंत बघतो आहे. स्थूल देहाच्या ठिकाणी अपवित्रता निर्माण करणारे जे घटक आहे किंवा त्याचं चिंतन आहे, हे कशा करता दिलं तर या देहाच्या आसक्तीमध्ये आपण गुंतून राहू नये म्हणून, याच शरीराला साध्य समजून त्याच्याच पूजनामध्ये आपल्या आयुष्याचा काळ व्यतीत होऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. शरीर साधन आहे. साधनाचं काम झाल्यानंतर माणसं साधनाकडे लक्ष देतात का हो? नाही. एखाद्या वाहनाने तुम्हाला एखाद्या गंतव्य ठिकाणापर्यंत जायचं आहे किंवा दुसऱ्या ठिकाणापासून तुमच्या घरापर्यंत वाहनाने यायचं आहे. वाहन साधन आहे. मग त्या ठिकाणाहून आपल्या घरापर्यंत येत असताना रस्त्यामध्ये आपल्याला साधनाची गरज आहे म्हणून आपण चांगल्या प्रकारे ते वाहन चालवतो. त्यात काही अडचण आली तर त्या अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये इंधन नसेल तर इंधन टाकतो. तेवढी काळजी घेतोय. आणि एकदा का आपलं घर आलं की ते वाहन लावून द्यायचं आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करायचा. एकदा का तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रवेश केला की मग तुम्ही सातत्याने काळजी करतात का तुमच्या दारी लावलेल्या वाहनाची? नाही. का? साधन आहे आणि त्या साधनाने साध्य प्राप्त झाल्यानंतर आता साधनाकडे दुर्लक्ष करायचं. तसा देह आहे, याच्यात गुंतून राहू नये याकरता या स्थूल देहाचं संपूर्ण जे काही स्वरूप आहे ते संतांनी जगासमोर मांडलेलं आहे, केवळ आपली आसक्ती नष्ट व्हावी म्हणून. मांसाने, हाडाने, रक्ताने आलेली पवित्रता जर परमार्थ मार्गामध्ये चालली नसती तर परमार्थ कसा करू शकले असते या देहाने? आणि याचं उत्कृष्ट उदाहरण तुम्हाला सांगता येईल मला संत चोखोबारायांचं.
मंगळवेढ्याचं भिंतीचं कार्य चालू आहे आणि ती भिंत कोसळली. शेकडो मजूर त्या ठिकाणी दाबले गेले, मरण पावले. दुर्दैवाने त्या मरण पावणाऱ्या लोकांमध्ये संत चोखोबाराय सुद्धा होते. आणि जेव्हा चोखोबाराय यांच्या मृत्यूची बातमी नामदेव महाराजांनी पांडुरंगाला दिली तेव्हा देवाला रडू कोसळलं. माझा प्रिय भक्त नामदेवा मातीच्या ढिगाऱ्याखाली मरण पावला. जा नामदेवा आताच्या आता आणि माझ्या चोखोबाचा देह माझ्यापर्यंत घेऊन ये. नामदेव महाराज गेले. ढिगारा उपसला. इतक्या दिवसापासून दाबल्या गेलेल्या त्या देहांना कुजलेली अवस्था प्राप्त झाली होती. कसा ओळखायचा देवा, या देह कसा ओळखू चोखोबारायांचा? अरे हाड कानाला, ज्या हाडातून माझं नामचिंतन येत असेल ना ऐकू, ते हाड माझ्या चोखोबाचं आहे. काय प्रेम आहे विठ्ठलाचं भक्तावरती. आणि तरी आपल्याला देवाचं प्रेम कळत नाही, हे दुर्दैव आहे. नामदेव महाराजांनी मेलेल्या प्रत्येक त्या शवाचं हाड आपल्या कानाला लावून जिथून विठ्ठलाचा नाम गजर ऐकू येत होता ती हाडं जमा केली, देवाजवळ आणली. भगवंताने ती हाडांची मोडी घेतली, छातीशी लावली आपल्या. विचार करा, प्रसंग डोळ्यासमोर आला. कुजलेली हाडं भगवंताने आपल्या हृदयाशी लावली. आता मला सांगा, देवाला जर हाडं आवडत नसती, मांस आवडत नसतं, किंवा परमार्थ मार्गामध्ये जर त्या गोष्टी चालत नसत्या, त्याची बाधा ठरवली गेली असती, तर देवाने संतादिकांनी या सगळ्या गोष्टींचं प्रमाण आपल्याला दिलं असतं का आपल्या वर्तनातून? तुकाराम महाराजांनी प्रमाण दिलं. मांस चर्म हाडे देवावघीच गोडे, देवावघीच गोडे, देवावघीच गोडे. परमात्मा प्राप्तीमध्ये मांस चर्म हाड या कोणत्या गोष्टीची अपवित्रता बाध्य ठरत नाही. मग बाधक काय ठरतं? या सगळ्या गोष्टींना पवित्र करण्याकरता जी नाना प्रकारची सुचिता आपल्याला सांगितलेली आहे बाह्य शरीराची, ती सगळी साधनं आपण करावी. सांप्रत काळामध्ये तुम्ही आम्ही सगळं करतोच आहे. ती अपवित्रता या परमार्थ मार्गामध्ये बाधक ठरत नाही. मग कोणती अपवित्रता बाधक ठरते? तर उरलेल्या 2 देहाच्या ठिकाणी जी अपवित्रता आहे ना, ती अपवित्रता या परमार्थ मार्गामध्ये बाधक ठरते. पहिली अपवित्रता आहे सूक्ष्म देहाच्या ठिकाणची आणि दुसरी अपवित्रता आहे कारण देहाच्या ठिकाणची. सूक्ष्म देहाच्या ठिकाणी जी अपवित्रता प्राप्त होते ती कामामुळे, क्रोधामुळे, लोभामुळे प्राप्त होते आहे. किंबहुना गीतेमध्ये तर सांगितलंय, त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशनमात्मना. आत्म्याचा नाश करणारे हे दरवाजे आहेत, काम, क्रोध, लोभ. ज्याला नरकात जायचं आहे त्याच्यासाठी 3 दरवाजे आहे मृत्यूलोकामध्ये. कामाचा अंगीकार करा, क्रोधाचा अंगीकार करा, लोभाचा अंगीकार करा, सहजरित्या नरकाची प्राप्ती होईल. जायचं आहे का कोणाला? बघा, चिंतन करू. अपवित्रता आहे त्या ठिकाणी या काम, क्रोध, लोभामुळे. ज्ञानोबाराय सुंदर वर्णन करतात. परी काम, क्रोध, लोभ या तिहींचेच थोंब थांबे, तेथे अशुभ पिकले जाण. अर्जुना, अरे ज्या जीवाच्या ठिकाणी, ज्या सूक्ष्म देहाच्या ठिकाणी, ज्या मनाच्या ठिकाणी काम आहे, ज्याच्या ठिकाणी क्रोध आहे, ज्याच्या ठिकाणी लोभ आहे, त्याच्या ठिकाणी मूर्तिवंत अपवित्रता वास करते आहे. हे कुणाला विचारायची गरजच नाही की हा अपवित्र आहे का पवित्र आहे. या 3 गोष्टी जिथं भरभरून दिसत आहे तिथं अपवित्रता आहे. या काम, क्रोध, लोभा माझी जीव होय जो उभा, तो निरयपुरीची सभा ये थपावे. काम, क्रोध, लोभामध्ये उभ्या असलेल्या जीवात्म्याला नरकाचा अध्यक्ष होण्याची संधी प्राप्त होत असते. विनोदानं सांगत असतो की निवडणुका ज्ञानोबारांनी सांगितल्या जगाला. निवडून येण्याकरता पहिली पायरी काय आहे? उभं राहावं लागतं. निवडणुकीसाठी उभं राहणं गरजेचं आहे. एखाद्या प्रभागातून, वार्डातून. मग तुम्ही उभे राहिले की तुम्हाला समर्थन मिळतं, मतं मिळतात आणि तुम्ही मग कोणत्या तरी ज्या कामाकरता ती निवडणूक असेल तिथलं अध्यक्षपद तुम्हाला प्राप्त होत असतं. एवढी मोठी निवडणुकीची प्रक्रिया ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगून टाकली. काम, क्रोध, लोभा हे प्रभागाचं नाव आहे ज्ञानेश्वरीतल्या. होय जो जीव उभा, या प्रभागामध्ये जो जीव उभा राहतो त्याला कामाचं, त्याला लोभाचं, त्याला क्रोधाचं असं काही समर्थन मिळतं, अशी काही मतं मिळतात भरभरून की त्या मिळालेल्या मतांमुळे तो जीवात्मा नरकाचा अध्यक्ष होतो. पडली निवडणूक पार. मग ज्याला नरकाचा अध्यक्ष व्हायचा असेल त्याच्यासाठी प्रभाग सुचवला मी.
काम, क्रोध, लोभ. ही त्रिपुटी नरकाचा द्वारवंट आहे. ही त्रिपुटी तुम्हाला अधोगतीच नेणारी आहे. हिचा नाश होणं गरजेचं आहे. काम केला पाहिजे. यमकर जर जोडला महाराज, काम आणि यम सारखंच आहे. एकाने प्रश्न विचारला की या दोघांमध्ये श्रेष्ठ, या दोघांमध्ये कोण चांगला कोण वाईट, श्रेष्ठ कोण कनिष्ठ कोण. शिष्याने विचारलेला प्रश्न आहे. तेव्हा गुरुने वर्णन केलं, यमस्य कामस्य तारतम्यम विचार्यमाणे महदस्ति लोके. यमामध्ये आणि कामामध्ये विचारपूर्वक जर आपण चिंतन केलं, दोघांमध्ये काय फरक आहे, तर शास्त्रकारांनी वर्णन केलं, काम वाईट आहे, यम चांगला आहे. पण उलटच आहे. हे मृत्यूलोकीचे उफराटे ज्ञानोबांनी वर्णनच करून ठेवलं आहे. यम चांगला आहे, काम वाईट आहे. आम्हाला काम चांगला वाटतो, यम वाईट वाटतो. का सांगितलं, हितम करोत तसे यमो प्रिय सन. तुमचं कल्याण करणारा यम तुम्हाला अप्रिय वाटतो. आणि कामस्त्वनर्थम कुरुती प्रियसन. आणि तुमचा अनर्थ करणारा काम तुम्हाला प्रिय वाटतो. संतांनी ज्याला अप्रिय म्हटलं त्याला आम्ही प्रिय म्हणतो, आणि संत ज्याला प्रिय म्हणतात त्याला आम्ही अप्रिय म्हणतो. विषय असा आहे की कामामुळे, क्रोधामुळे, लोभामुळे आणि तुमच्या देहाला या ठिकाणी अपवित्रता प्राप्त होत असते. म्हणून तुमच्या शरीरातून काम गेला पाहिजे, क्रोध गेला पाहिजे, लोभ गेला पाहिजे. आता या तिघांना हाकलण्याचं काम भगवंताचं नामचिंतन करतं, भगवंताची कीर्ती गायन करते. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, निवाली इंद्रिय विषय विसरली काम. एका जनार्दनी गाता हरीचे नाम, एका जनार्दनी गाता हरीचे नाम. भगवंताचं नामचिंतन केलं, भगवंताच्या कथांचं गायन केलं, चिंतन केलं, मनन केलं की तुमच्या हृदयातला काम, क्रोध, लोभ सर्व काही नष्ट होत असतं. सामर्थ्य आहे ते. माझी कथा माझे नाम सकड पातका करी भस्म, चित्त शुद्धीचे वर्म अतिसुगम उद्धवा. तुम्हाला जर तुमचं शुद्ध करायचं असेल चित्त, तर त्याकरता साधन सांगितलं शास्त्रामध्ये. माझी कथा माझे नाम सकड पातका करी भस्म. माझी कथा करा, माझं नामाचं चिंतन करा. हे तुमच्या ठिकाणच्या कामाला, क्रोधाला, लोभाला नष्ट करण्याचं सामर्थ्य ठेवत आहे. नाना योग याग वेदाध्ययन करिता पवित्र नभे मन, ते करिता हरिकथा श्रवण होय अंतकरण पुनीत तात्काळ. नाना प्रकारच्या योगाने, यागाने, वेदांच्या अभ्यासाने तुमचं मन पवित्र होणार नाही कदाचित. त्याहीपेक्षा अधिक पवित्रता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य, बरं तेही सुलभ, भगवंताचं नामचिंतन आहे. देवाचं नामचिंतन करण्याकरता कुठे काय द्यायचं आहे, न वेचे काही, फुकाचे हे भांडार. इथं काही द्यायची गरज नाही. ठाईचं बैसोनी करा एक चित्त आणि आवडी अनंत आडवावा. भगवंताचं भजन करायचं आहे. अहो काय लागतं. आता शेडके मावशींनी तुमच्या संपूर्ण परिसराला भगवंताच्या नामचिंतनाची गोडी लावली. मला सांगा, नामचिंतनाची गोडी लावताना त्या शेडके मावशींनी तुमच्याकडून किती किंमत वसूल केली? काही घेतलं का? नाही. मागितलं असेल तर एकच मागितलं, तुमच्या अंतकरणातला भाव आणि तुमच्या चित्ताची एकाग्रता. एवढं सगळं तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही भगवंताचं नामचिंतन अगदी सहज करू शकतात आणि त्याद्वारे तुमचं मन पवित्र होऊ शकतं. 2 दिवसाच्या प्रवचनामध्ये मी एक बोललो होतो, कृष्ण कीर्तनी उजळलेली स्थिती ती मैलेना कदा कल्पांती, जरी देह कर्म करती तरी झाली स्थिती मैलेना. भगवंताच्या नामचिंतनातून, संकीर्तनातून अशा प्रकारची शुद्ध अवस्था, पवित्र अवस्था या देहाला प्राप्त होत असते की तुम्हाला ती अपवित्रतेकडे कधी जाऊ देत नाही. म्हणून पवित्र जो भगवंताचं नामचिंतन करतो तो पवित्र, मग तो कोणी का असेना. संतांचे प्रमाण आहे, पवित्र ते कूड पावन तो देश, पवित्र ते कूड पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेती, 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 पवित्र ते कूड पावन तो देश,
पवित्र ते कूळ पावन तो देश. ते कूळ पवित्र, तो देश पवित्र आहे जिथं देवाचं भजन करणारे भक्त जन्माला येतात. भगवंताच्या नामचिंतनाने किकट नावाच्या अपवित्र असणाऱ्या, नरका समान असणाऱ्या देशाला सुद्धा पवित्रता प्राप्त होते आहे. पुयंत्यपेच किकटा भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. पण केव्हा? जेव्हा त्या ठिकाणी भगवंताचं भजन करणारे भक्त जन्माला येतील तेव्हा. आणि म्हणून भगवंताच्या नामाचं हे अलौकिक सामर्थ्य आहे. नाथांनी सुद्धा सांगावं त्यांच्या हरिपाठामध्ये, नर अथवा नारी हो का दुराचारी, नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी, मुखी गाता हरी पवित्र तो, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. नारी असेल अथवा वाईट वर्तन करणार असेल, तो जर भगवंताचं भजन करू लागला तर ऐसे. ज्ञानोबरांची टीका आहे, गीत श्लोक आहे, अपिचेत सुदुराचारो भजते मामन्य भाग. व्यवस्थित दुरात्मा आहे, वाईट वर्तन आचरण करणार आहे, पण संतांच्या सहवासामध्ये कर्माचा पश्चाताप होत असेल आणि मोठ्या प्रेमाने, अपिचेत सुदुराचारो, आणि मोठ्या प्रेमाने भजते मामन्य भाग, अनन्य गतीने माझं भजन करत असेल अर्जुना, तर तो वाईट नाही, साधुरेव समंतव्य. त्या क्षणाला तो साधुत्वाच्या अवस्थेला प्राप्त होत असतो. हे सामर्थ्य अनन्य गतीने भगवंताचं भजन करणाऱ्या जीवात्म्याच्या ठिकाणी प्राप्त होत असतं. साऱ्या जगाला पवित्र करणारी तीर्थ आहे, परंतु तीर्थांना पवित्रता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य भगवंताचं भजन करणाऱ्या संताच्या ठिकाणी आहे. तीर्थी तया ठाया येती पुनीत भावया, आणि पर्व काढवा पाया तळी वसे वैष्णवाम. ज्या पर्वकाळामध्ये आम्ही नाना प्रकारच्या साधना करतो, तो पर्वकाळ वैष्णवांच्या चरणी नांदतो. ज्या तीर्थांच्या भेटीकरता आम्ही जातो आहोत, ते तीर्थ तिथल्या तिथं बसून वाट बघतात. कुणाची? त्यांना पवित्रता प्राप्त करून देण्यास करता अखंड भगवंताचं भजन करणाऱ्या एखाद्या महान भगवत भक्ताची, एखाद्या संताची, एखाद्या वैष्णवाची. मग त्या भगवत भक्ताच्या, संताच्या, साधूच्या, वैष्णवाच्या ठिकाणी ही पवित्रता कशाने प्राप्त झाली? त्याने अखंड भगवंताच्या नामाचा जप केला म्हणून. तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थम, आणि होईल कृतार्थ रामनामे. साऱ्या तीर्थांचं तीर्थ जर कोणतं असेल, जीवाला कृतार्थ करणारं जर साधन जगाच्या पटेल कोणतं असेल, तर ते हरिपाठ आहे. ते देवाच्या नामाचं चिंतन आहे. हरिपाठ म्हणजे हरीकडे पाठ करणं नव्हे. काही काही लोक म्हणतात हरिपाठ म्हणजे हरीकडे पाठ. नाही, हरी नाम पाठ म्हणजे पठन, देवाच्या नामाचं पठन, देवाच्या नामाची कीर्ती वर्णन करणाऱ्या जीवात्म्याच्या ठिकाणी अशा प्रकारे काम क्रोध लोभापासून मुक्ती प्राप्त होऊन त्या जीवात्म्याला पवित्रता प्राप्त होत असते. आणि कारण देहाची शुद्धी पण देवाच्या नामचिंतनाने होते. काय आहे? क्रमच आहे असा की देवाच्या नामचिंतनाने आगाध अशा पुण्याची प्राप्ती. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. त्या जीवात्म्याला पुण्य प्राप्त झाल्यानंतर पुण्याच्या बळावर कोटी जन्माची पुण्य संपत्ती जरी गाठी असेल, आयते तै जोडे माझ्या संताची संगती, सत्संगे भक्ती उल्हासे. मग संताची संगती प्राप्त होते. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, सन्मुख झालो कैसा. अनंत जन्माच्या पुण्यानं काय झालं की माझ्यासमोर संत उभे राहिले, आणि मग संत चरण पावलो, आजी फिटले माझे कुडे. त्या संताच्या चरणाचं दर्शन घडलं, त्या ठिकाणी बसण्याची, सेवा करण्याची आणि मला सद्भाग्य प्राप्त झालं. आता माझ्या जन्माचं कोडं फिटलं, मला देव भेटला. मग संत भेटल्यानंतर संत काय करतात? संत अशा ज्ञानाचा उपदेश करतात जे ज्ञान जीवाला तारणारं असतं. मग संतांकडून ते ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता पुण्य पाहिजे, आणि पुण्याकरता नामचिंतन पाहिजे. एकदा का ते प्राप्त झालं की मग कारण देहाची सुद्धा अपवित्रता दूर झाली. हे सगळं नामचिंतनाने होतं. आणि हे महात्मे शेळके मावशीने जाणलं असेल, आणि म्हणून नामचिंतनाचा स्वतःही ध्यास घेतला आणि तुम्हा सगळ्यांना नामचिंतनाची प्राप्ती करून दिली. मग त्या नामचिंतनाचं महात्म्य, तपाचे सामर्थ्य तपन्नेला आमुपण, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. चिरंजीव कल्पापर्यंत तो जीवात्मा वैकुंठामध्ये नांदत असतो.
आता कल्प किती, कल्प कशाला म्हणावं, हे तुम्ही सगळे पारमार्थिक माणसं माहिती आहे तुम्हाला. त्याची गणना आपल्याला साधे बोटांवर करता येणार नाही. खूप मोठं सांख्यकीय गणित आहे ते. तेवढी वर्ष तुम्हाला वैकुंठामध्ये राहायला मिळतं. हे या तपाचं फळ आहे. म्हणून तप करण्याकरता आता कलियुगामध्ये दुसरी साधना करायची गरजच नाही. वारकरी संप्रदायाने जगाला दिलेलं तप म्हणजे अंतःकरणातल्या सगळ्या वासनांचा, कामनांचा त्याग करून प्रेमाने भगवंताचं भजन करणं. इथं तपाची व्याख्याच आहे नाथ भागवतामध्ये की तप म्हणजे नव्हे ध्यान, तप म्हणजे नव्हे योग, तप म्हणजे नव्हे याग, जेने उठे लाग काम क्रोधांचा. तप म्हणजे काय, योग नाही, याग नाही. तप म्हणजे वेदांचा अध्ययन नाही. तप म्हणजे नव्हे शास्त्र व्याख्यान, शास्त्रावर व्याख्यान करणं म्हणजे तप नाही. मग तप म्हणजे काय, जेने उठे लाग काम क्रोधांचा. तप म्हणजे अशा प्रकारची अवस्था, अशा प्रकारची कृती की ज्या कृतीमध्ये तुमच्या हृदयातील काम, क्रोध, लोभ निघून जातील. आणि ते निघून जाण्याचं सामर्थ्य आमच्या ज्ञानोबारांनी सांगितलं की देवाचं नामचिंतन आहे. आणि ते करण्याकरता मी आधीच सांगितलं की तुम्हाला दुसरं काही करण्याची गरज नाही हो. मन एकाग्र करा, हृदयामध्ये संसाराविषयीची जी आसक्ती आहे ती बाहेर काढा आणि मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. आणि जेव्हा तुम्ही अशी भावयुक्त अंतकरणाने भगवंताची भक्ती कराल तेव्हा तुमचा तर उद्धार आहेच आहे. तिसरं चरण सांगितलं, मातृपितृ भ्राता सगोत्र पाराणी चतुर्भुज नर होनी ठेले. गेलेल्या जीवात्म्याने अर्थात वैकुंठवासी रेखा शेळके यांनी स्वतःचा तर उद्धार केलाच केला, परंतु मातृ पितृ भ्राता सगोत्र पार दोन्ही गोत्रांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य त्यांनी आपल्या ठिकाणी निर्माण केलं. भाविकरिता भगवत भक्ती तेने सकळ पितर उद्धारती आणि ऋषीश्वरा नित्य तृप्ती स्वानंदे भगवत भक्ती. नाथ भागवतातली ओवी मी तुम्हाला सांगतोय की मोठ्या प्रेमाने जर भगवंताचं भजन केलं तर तुम्ही ज्या पितरांच्या कुळामध्ये जन्माला आलात त्या संपूर्ण कुळाला पवित्रता प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य त्यामध्ये असतं. आणि अहो त्या भगवंताच्या भक्तीने सगळ्या प्रकारच्या ऋषींना, परमात्म्याला आनंद प्राप्त होऊन ते सगळेच्या सगळे तुमच्या कल्याणाची इच्छा करतात. म्हणून मातृ पितृ भ्राता सगोत्र पार आणि चतुर्भुज नर होऊन ठेले. देवाच्या चतुर्भुज स्वरूपाची प्राप्ती होते. अर्थात वैकुंठाधीश पांडुरंग परमात्मा जसा आहे तसा. आता ते देवाचं रूप किती सुंदर आहे, जाता जाता नाथ भागवतातल्या ओव्या तुम्हाला सांगून जातो. वैकुंठवासी भक्तजन घनश्याम राजीव लोचन, गंभीरगिरा प्रसन्न वदन शोभायमान निज तेजे. मुकुटमंड मेखडा गडा अपाद रुडे वनमाळा, कासे कशिला सोन सडा, जेवी मेघमंडळा माझे विज. आजानुबाहू भुजाचारी, बाहू अंग दे अतिसाजरी, आणि जडित मुद्रिका बाणिल्या करी, वरी कंकणावरी मणिमुद्रा. त्यांची वदता सुंदरता, तवती पावले हरी स्वरूपता, आणि त्याउनी सुंदरत्वाता न बोलता बोलता सलज्ज. जसा देव आहे महाराज, देवाच्या स्वरूपाचे हे वर्णन आहे. समजायला अत्यंत सोपं आहे. जसा परमात्मा सुंदर आहे, आखीव आहे, रेखीव आहे, तुम्ही देवाचं कोणतंही रूप पहा. सुंदर ते ध्यान शोभे मांडीवरी. राम प्रभू कौसल्या माईच्या मांडीवर आहे, सुंदर ध्यान आहे. देव तिथेही सुंदर आहे. सुंदर ते ध्यान नंदाचे अंगणी. नंदाच्या अंगणामध्ये खेळणारा कृष्णही सुंदर आहे. सुंदर ते ध्यान चंद्र भागे तटी. चंद्रभागेच्या तीरावर पंढरपुरामध्ये जे ध्यान आहे तेही सुंदर आहे. इतकं सुंदरत्व भगवंताच्या भजनाने तुम्हाला प्राप्त होत असतं, सगळ्या प्रकारची कल्मश दूर होऊन. आणि एवढं सगळं प्राप्त करून देण्याचं साधन किती सोपं आहे. देवाचं भजन, कुठे जायची गरज नाही तुम्हाला. मग अशा प्रकारे जेव्हा ज्ञानोबारांनी साऱ्या जगाला या ज्ञानाचा उपदेश केला तेव्हा लोकांना नवल वाटलं की एवढ्या कमी वयामध्ये ज्ञानदेवाला ज्ञान कुठून प्राप्त झालं. आणि विचारलं की महाराज तुम्हाला जे ज्ञान प्राप्त झालं कुठून मिळालं एवढं ज्ञान. विनम्र भावाने सांगतात, ज्ञान गुणगम्य ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिदले माझे हाती. अहो गुरुदेव निवृत्तीनाथांकडून मला हे ज्ञान प्राप्त झालेलं आहे. या ज्ञानाने मीही तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपेम. गुरुचं महात्म्य, गुरुविषयीचा विनम्र भाव शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबरांनी व्यक्त करून दिलेला आहे.
देव काय आहे, कसा आहे, कसा प्राप्त करावा हे सांगणारे गुरुच आहे की नाही. देवा देवपणे स्थापिता सत्य सर्वता सद्गुरू नाथ महाराज सांगतात. अहो, जोपर्यंत संताची, गुरुची, श्रीगुरूची, सद्गुरूची कृपा नव्हती तोपर्यंत कशाला देव म्हणतात लोकांना माहिती नव्हतं. आमच्या वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडकर परंपरेविषयी जर बोलायचं झालं तर या परंपरेचे मूळ पुरुष, महाराष्ट्रातल्या अनेक प्राचीन परंपरांपैकी ही एक परंपरा 187 वर्षाची. याचे मूळ पुरुष वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडकर वास्कर घराण्याचा जेव्हा त्यांना अनुग्रह झाला, वास्कर महाराजांचा जेव्हा त्यांना, मल्लप्पा वास्करांचा जेव्हा त्यांना त्या ठिकाणी अनुग्रह झालेला आहे, तेव्हा महाराज खानदेशात आले. खानदेशामध्ये आल्यानंतर या भागातल्या लोकांना परमार्थाची माहिती नव्हती. मग काय केलं, जशी वारी पंढरपूरची निघावी, आळंदीची निघावी, देहूची निघावी, तशा प्रकारचा वारीचा प्रघात इकडे नव्हता. झेंडूजी महाराजांनी गावागावामध्ये जाऊन तशा प्रकारची व्यवस्था निर्माण केली. टाळ लोकांना माहिती नव्हते. अहो, दगड मुलांच्या हातामध्ये दिले आणि गावामध्ये दशमीला, एकादशीला दिंडी काढण्याचा प्रघात चालू केला. आज जसा टाळांचा आवाज येईल तसा दगडाचा येईल का? दगडाचा टाळ कोण, त्यांचा नाद. दगडाचे टाळ वाजवले त्यावेळेला कोणी, आमच्या सद्गुरू झेंडूजी महाराजांनी. मग लोकांना गोडी वाटली आणि तेव्हा सांगितलं की अहो, ज्याच्या प्राप्तीकरता हा देह प्राप्त होतोय ना, झालेला आहे ना, तो परमात्मा पांडुरंग आहे. त्याचं नाव विठोबा आहे. त्याला देव म्हणतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, अशी त्याची संरचना आहे. तुम्ही त्याचं मोठ्या प्रेमाने भजन करा, तुम्हाला मुक्ती प्राप्त होईल. तेव्हा कुठे कळालं त्याला देव म्हणतात. म्हणून नाथांची ओवी अगदी चपखल बसते आमच्या या ठिकाणी परंपरेच्या बाबतीमध्ये, की देवासी देवपणे स्थापिता सत्य सर्वता सद्गुरू. आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हता याला देव म्हणतात. म्हणून आमचा बाप सद्गुरू झेंडूजी महाराज यांनी आम्हाला सांगितलं की हा देव आहे, तुम्ही त्या देवाचं भजन करा, त्याचं नामचिंतन करा आणि आमच्या रेखात मावशींसारखं तुम्हीसुद्धा जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त व्हा. मावशी आपल्या सत्कर्माने, आपल्या भक्तीच्या बळावर, भगवत भावाच्या बळावर जन्ममृत्यूच्या सर्व बंधनातून मुक्त होऊन परमात्म्याच्या चरणारविंदी आता लीन झालेले आहेत. आता त्यांना आनंद व्हावा असं वाटत असेल तर आपण काय करावं, त्यांच्या पश्चात राहिलेल्या तुम्ही, आम्ही सगळ्यांनी जे कार्य त्यांचं सुरू होतं ते कार्य आता आपल्याला पुढे चालवायचं आहे. भगवंताचं भजन करा, तुमच्या परिसरामध्ये हरिपाठ करा, त्याचं गायन करा, चिंतन करा, पारायण करा, प्रवचन करा, ऐका. परमार्थ अत्यंत सोपा कळावा असं वाटत असेल तर हरिपाठाचं चिंतन कळालं पाहिजे. वारकरी संप्रदाय कसा आहे, कशा करता आहे, का निर्माण झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला केवळ हरिपाठाच्या अर्थातून प्राप्त होत असतं. म्हणून हरिपाठ सार्थ समजणं महत्त्वाचं आहे. तो तुम्ही समजून घ्या. ज्या निमित्तानं तुम्हाला ही प्रेरणा देण्याचं सद्भाग्य मला प्राप्त होत आहे ते निमित्त मी मगाशी सुरुवातीलाच सांगितलं की वैकुंठवासी रेखा हरिनारायण शेळके यांच्या 13वीच्या निमित्तानं आजचा हा कार्यक्रम होता. जो संकल्प आपण प्रवचनाच्या आरंभी केला त्या संकल्पाची पूर्ती पांडुरंग परमात्मा करेल, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. तेवढा विश्वास आपला सगळ्यांचा आहे. म्हणून पांडुरंग मृतात्म्यात परमशांती प्राप्त करो. त्या पुण्यात्म्याच्या निमित्तानं जे सत्कर्म, जे सद्धर्म आम्ही करतो आहे त्यात वृद्धी हो. श्री स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान, आमचे नारायणदादा बहिरवाडे आणि त्यांचं संपूर्ण सहकारी मंडळ जे सत्कृत्य त्या भागामध्ये, परिसरामध्ये करून एक आदर्श सत्कर्माचा, सद्भावनेचा दीपस्तंभ त्या परिसरामध्ये निर्माण करता आहे, त्याच्या छत्राखाली तुम्हा मला सुद्धा सत्कर्म करण्याची प्रेरणा प्राप्त हो, ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा वैकुंठवासी सद्गुरू झेंडूजी महाराज बेडकर परंपरेच्या चरणारविंदी, भगवान कुंडलेश्वराच्या चरणारविंदी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदेर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. कुंडलेश्वर भगवान की जय. सद्गुरु झेंडूजी महाराज की जय.